पण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली बातमी ती म्हणजे सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भातली। नाशिकमध्ये शिवसेना युबीटीला मोठं खिंडार पडले। सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप यांच्यासह 15 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आज दुपारी मुंबईमध्ये भाजप कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल। तर चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे। सकाळी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। मात्र या पक्षप्रवेशामध्ये काही ट्विस्ट येण्याची सुद्धा शक्यता आहे। या संदर्भातल्या सविस्तर घडामोड आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे दोन्ही शिवसेना संदर्भातली। वरळीमध्ये आज दोन्ही शिवसेनेची बैठक पार पडणार आहे। वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वरळीतल्या एनएससीआय मध्ये बैठक असणार आहे। या बैठकीला शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करतील आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा वरळी इथंच होणार आहे। लाला लजपतराय महाविद्यालयामध्ये हा मेळावा होणार आहे। त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमाकडे आज महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणासंदर्भातली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी आहे आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम आज हजर राहण्याची शक्यता आहे। तर कोर्टात वाल्मिक करारच्या अर्जावर आज युक्तिवाद होणार आहे। त्यामुळे या घडामोडीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।